कांदा टाकला त्याला, एक कांदा घेतलाय, कढीपत्ता टाकलाय, कांदा टाकलाय. हा कांदा चांगला थोडा लालसर झाला पाहिजे. तो लालसर झाला म्हणजे टमाटा टाकायचा, मसाले टाकायचे. टमाटा एक, हे हळद अर्धा चमचा, तिखट मसाला, हा गोडा मसाला. गोडा मसाला 2 चमचे आहे ना. मला गोडा मसाला आम्हाला नेहमी लागतोच भाजीसाठी. तुम्ही गरम मसाले ॲड करू शकता, खडे मसाले सुद्धा ॲड करू है ना. हां काही किंवा गरम मसाला पावडर. गोडा मसाला वापरायचा नसेल तुमच्याकडे, नसतील तुमच्याकडे नाही वाटत असतील तर गरम मसाला पावडर, खडे मसाले वापरतात. तसलं वापरलं तरी चालतं. हां, तर त्याच्यावर मी आज जावला धुवून घेतलाय थोडासा. हे काय सुकी मच्छी म्हणजे सुका जावला है ना. सुका जावला आहे, धुवून घेतला, हां, तो टाकला ह्याच्यावर. मस्त बोलतो. थोडंसं पाणी टाकायचं आता. मला इथे उकळी काढून घ्यायचं आता, उकळ काढून घ्यायचा, नंतर तोंडे टाकायचे. याला तर 5 मिनटं उकळी आली पाहिजे. हां, उकळी आली ना नंतर टाकल्यानंतर ती चवीत फरक पडतो ना. हां, चवीत फरक पडतो. मसाले लागतात. हे बघा, तोंड्याची भाजी करते मी. कढई ठेवले त्यासाठी तेल. तेलाची भाजी खायला म्हणजे लय कंटाळतात, खायच नाहीत कोण. मग अशी करून बघायची. 4 चमचे तेल आहे. एक कांदा घेते, एक कांदा, एक टमाटा, हां, कढीपत्ता. हां, तेल तापलंही नाही अजून. हे तोंडली पाव किलो आहेत ना. हां, तापलं पाहिजे अजून तेल. चला, तोंडल्याची भाजी बनवूया आपण आज जावला टाकून. तुझी आमची तोंडल्याची भाजी खायलाच बघितली. जावला टाकून बघूया खातात कशी बनवायची. तशी कापून घ्यायची, मस्तपैकी बनवायची भाजी. चांगला कांदा, टमाटा, मसाले शिजले. आता ही तोंडले टाकून घ्यायचे. चांगले धुवून कापून घेतले बारीक असे उभी. उभी कापली तर मसाले चांगले लागतात. हां, जाड नाही राहत ना, असे पातळ कापले ना मसाले लागतात त्यांना बरोबर. आता गॅस जरा कमी करायचा, परत झाकण ठेवायचं याच्यावर. नंतर कोकम, थोडंसं पाणी टाकायला पाहिजे अजून. हे पाणी किती लागलं याच्यात, किती टाकलं आपण. अर्धा तांब्या टाकला. अर्धा तांब्या ना. भरून नाही घेतला होता मी. आता झाकण ठेवायचं परत. आता ढाकण ठेवायचं आणि मग नंतर मीठ. हे बघा, अजून तोंडले शिजलीत नाही,
कड आलाय, अर्धवट शिजले. आता हे कोकम टाकायचे त्याच्यात. म्हणजे अर्धी शिजू द्यायची हां, आता हे थोडा वेळ. कोकम टाकायचं, मीठ टाकायचं, परत झाकण ठेवायचं आणि शिजवायचे. किती कोकम टाकले? 4-5. 4-5 टाकले. थोडा आंबट व्हायला आहे. कोकम पण गावची आहेत ना? कोकम गावचीच आमची इथली नाही. आता हे किती वेळ ठेवायचं बरं? आता 10 मिनटं तरी शिजायला हवी. तोंड चांगली शिजली पाहिजे. थोडीशी पाणी आटलं पाहिजे. हां, ठीक आहे. तर त्याला चव येईल ना. होय. पाणी कमी करायचं आटा. तोंडली पण शिजतील सगळे. ही बघा आपली भाजी तोंडल्याची तयार झाली, शिजली. आता गॅस बंद करायचा. आता आमच्याकडे खायच नाही ही भाजी ना, म्हणून जाऊला टाकून गेली. मस्तपैकी झाली. आता पाण्यासारखा वास येतोय. बस वाटेल दाखवतो.